नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. वल्लरी इकडे कॅफेमध्ये अशोक मामांसोबत मोबाईलवर बोलत असताना तिचा फोन अचानक बंद होतो. तेव्हा ती इकडे तिकडे बघू लागते आणि विचार करते की आता दिवसभरात जर राजनने फोन केला तर पुन्हा माझ्यावर ओरडेल. आता भैरवी इकडे तिकडे बघत असते तेव्हा तिचं लक्ष तिथे बसलेल्या निवेदिता ताईंकडे जातं. त्यामुळे आता ती त्यांच्या जवळ जाते आणि त्यांना विचारू लागते की तुमच्याकडे मोबाईलचं चार्जर आहे का. तेव्हा त्या तिच्याकडे बघू लागतात. तेव्हा भैरवी म्हणते, सॉरी मी तुम्हाला त्रास देतेय, पण माझा फोन अचानकच बंद झाला आणि आता मी परत घरी सुद्धा जाऊ शकत नाही. तेव्हा निवेदिता ताई तिला म्हणतात, अरे हो, एवढं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये. त्यामुळे आता निवेदिता ताई भैरवीला त्यांच्या बॅगमधून एक चार्जर काढून देतात. आता भैरवी जेव्हा ते चार्जर हातात घेते तेव्हा ती म्हणते की ओ गॉड, हे चार्जर आता माझ्या मोबाईलला बसणार नाही. त्यामुळे ती ते चार्जर त्यांना परत करते. तेव्हा त्या तिला म्हणतात की काही हरकत नाही. आता निवेदिता ताई ते चार्जर त्यांच्या बॅगमध्ये ठेवतात आणि त्याच बॅगमधून दुसरं चार्जर काढतात आणि सांगू लागतात की माझ्याजवळ आणखी एक मल्टीपिनचं चार्जर आहे, यातली एखादी पिन तरी नक्कीच मोबाईलला बसेल. त्यामुळे आता भैरवी खूप खुश होते आणि तिथे असलेल्या वेटरला बोलून तो मोबाईल चार्जिंगला लावायला सांगते. तेव्हा निवेदिता ताई भैरवीसाठी कॉफी ऑर्डर करतात आणि तिला विचारतात की कॉफी सोबत आणखी काही हवंय का. त्यावर भैरवी म्हणते की नाही नको. तितक्यात आता दोन मुलं तिथे येऊन बसतात. आता भैरवी निवेदिता ताईंचं कौतुक करत म्हणते की कमाल आहे तुमची, तुम्हाला गरज नसताना सुद्धा तुम्ही मल्टी चार्जर तुमच्या सोबत ठेवतात. तेव्हा निवेदिता ताई सांगू लागतात की माझ्या बॅगमध्ये मी खूप काही गोष्टी ठेवते जेणेकरून ते इतरांच्या कामी येईल. आता कॅफेमध्ये आलेल्या मुलांपैकी एकाचं लक्ष समोर बसलेल्या दोन मुलींकडे जातं. तेव्हा तो त्यांच्याकडे बघून शिट्टी वाजवतो आणि म्हणतो की स्नॅक आहे स्नॅक. तेव्हा ते दोघंही म्हणतात की नाही, आपल्या टाईपची नाही. तेव्हा तिथे असलेल्या निवेदिता ताई आणि भैरवी त्यांची गंमत बघत असतात. आता निवेदिता ताईंना खूप राग आलेला असतो. तेव्हा त्या मुलांच्या जवळ येतात आणि म्हणतात की बाळा, किती छान शिट्टी वाजवतोस तू. हे ऐकल्यानंतर आता तो मुलगा खुश होतो. तेव्हा त्याला परत एकदा शिट्टी वाजवायला लावतात. त्यामुळे आता तो मुलगा परत एकदा शिट्टी वाजवतो. पुढे त्या म्हणतात, आणि काय म्हणाला होतास तू की त्या मुली स्नॅक आहे. त्यामुळे आता ते दोघंही निवेदिता ताईंकडे बघू लागतात. तेव्हा निवेदिता ताई त्यांना म्हणतात की त्या मुली स्नॅक नाहीयेत, कारण त्या हाडामासांच्या माणूस आहेत. त्यामुळे आता ते दोघंही त्यांच्याकडे बघू लागतात. तेव्हा निवेदिता ताई त्यांना विचारतात की तुम्हाला भूक लागलीये का. तुमच्या आईवडिलांनी कदाचित तुम्हाला आज जेवायला दिलं नसेल, त्यामुळे तुमच्यासाठी मी आता स्नॅक मागवते. असं म्हणत ते वेटरकडे स्नॅक मागवतात. त्यामुळे आता त्या दोघांनाही राग येतो आणि त्यांच्यातला एक जण उठतो आणि निवेदिता ताईंना म्हणतो की माइंड युअर ओन बिझनेस. त्यावर त्या म्हणतात की जास्त आवाज करू नकोस. असं म्हणत आता निवेदिता ताईंनी त्याच्या एक खानकण कानाखाली ठेवलेली असते. त्यामुळे आता सगळेजण तिथे जमा होतात. तेव्हा निवेदिता ताई त्याची कॉलर पकडतात आणि त्या मुलींना जवळ बोलवतात आणि म्हणतात, याच मुलाने तुमची छेड काढली ना, आता तुम्ही याच्या एक एक कानाखाली लावा. त्यामुळे आता त्या दोघीही त्या मुलाच्या एक एक कानाखाली लावतात. तेव्हा निवेदिता ताई त्याला ताकीद देत म्हणतात की इथून पुढे जर कुठल्याही मुलीकडे वाईट नजरेने बघितलं तर गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे आता ते दोघंही तिथून खाली मान घालून निघून जातात. आता सगळेजण निवेदिता ताईंसाठी टाळ्या वाजवू लागतात. तेव्हा निवेदिता ताई त्यांना म्हणतात की आता सगळेजण तुम्ही माझ्यासाठी टाळ्या वाजवताय, पण तेव्हा काय करत होता जेव्हा ती मुलं ह्या मुलींची छेड काढत होती. तेव्हा सगळेजण खाली मान घालून उभी राहतात. आता निवेदिता ताई त्या मुलींजवळ जातात आणि त्यांना म्हणतात की बाळांनो, ही मुलं तुमची छेड काढत असताना तुम्ही का सहन केलं. अशा मुलांना जागेवरच ठेचून काढायला पाहिजे. आता भैरवी निवेदिता ताईंजवळ जाते आणि त्यांना म्हणते की कोण आहात तुम्ही. तेव्हा निवेदिता ताई तिच्याकडे बघत एक स्माइल देत म्हणतात. हे ऐकून आता भैरवी खूप खुश होते आणि निवेदिता ताईंच्या हातात हात घेते. आता इकडे अनिश स्वप्नाच्या घरी येतो. तेव्हा स्वप्ना त्याला विचारू लागते की ऍड्रेस शोधायला तुला त्रास तर नाही झाला ना. तेव्हा अनिश तिला म्हणतो की नाही, तू लोकेशन पाठवलं होतं ना, त्यामुळे. आता स्वप्ना त्याला म्हणते की उभा कायस, बस ना. आता अनिश बसतो. तेव्हा स्वप्ना त्याला विचारू लागते की काय घेणार, चहा कॉफी. तेव्हा तो म्हणतो की काहीच नको, आय एम गुड. आता स्वप्ना त्याच्याजवळ बसते आणि म्हणते
काय झालं, तू एवढा अपसेट का दिसतोयस? त्यावर अनिश म्हणतो की मी राजनचा मोबाईल नंबर ब्लॉक केल्यामुळे घरात खूप राडा झाला आणि त्याने घरी येऊन भैरवीला धमकी दिली की तो इथून पुढे तिच्यासोबत बिझनेस करणार नाही. हे ऐकल्यानंतर आता स्वप्ना खुश होते आणि अनिशला म्हणते की तू का टेन्शन घेतोयस, तो भैरवीचा आणि राजनचा प्रॉब्लेम आहे. तेव्हा अनिश सांगू लागतो पण यामुळे माझं अख्खं घर डिस्टर्ब होईल, कारण यासाठी भैरवीने खूप मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट केली आहे, त्यामुळे माझं अख्खं घर उद्ध्वस्त होऊ शकतं. तेव्हा स्वप्ना विचार करू लागते की याला आता तरी भैरवीच्या जवळ जाऊ देता कामा नये, जोपर्यंत माझं रिव्हेंज कंप्लीट होत नाही. त्यामुळे ती मुद्दामच अनिशची स्तुती करू लागते आणि म्हणते की किती केअरिंग हजबंड आहे, मला तुझी हीच क्वालिटी आवडते. पण भैरवी बघ ना, तिला तुझी जरा देखील कदर नाहीये. आता ती त्याला विचारू लागते तुला जेवढी तिची काळजी आहे तेवढी काळजी ती सुद्धा तुझी करते का? त्यावर अनिश म्हणतो की माहीत नाही. आता स्वप्ना अनिशला म्हणते की अनिश, आपल्या जास्त दिवसांची ओळख जरी नसली तरी मी तुला पूर्णपणे ओळखायला लागलीये. असं म्हणत आता ती त्याला आय लव्ह यू म्हणते. असं म्हटल्यानंतर आता अनिश तिच्याकडे बघू लागतो. तेव्हा स्वप्ना त्याला म्हणते की भैरवी जर राजनकडे जात असेल तर, असं म्हणत आता ती अनिशला मिठी मारते. इकडे भैरवी तिच्या आईबाबांच्या घरी येते. तेव्हा कॅफेमध्ये झालेली सगळी हकीकत त्यांना सांगू लागते. तेव्हा तिची आई म्हणते की बरोबर केलं त्यांनी. तेव्हा तिचे बाबा म्हणू लागतात की भैरवी, आपल्या आजूबाजूला अशा प्रवृत्तीचे खूप सारे लोक आहेत, पण त्यांच्या विरोधात कुणीच आवाज उठवायला तयार नसतं. तितक्यात आता मीना भैरवीला म्हणते की भैरवी, हे बघ, मी ऑनलाईन एक स्टीमर बघितलंय, एका वेळी 300 मोदक करता येतात. तेव्हा भैरवीचे बाबा म्हणतात पण एका वेळी 300 मोदक बनवणं सुद्धा सोपी गोष्ट नाहीये. तेव्हा मीना म्हणू लागते की मोदक करणं खरंच सोपी गोष्ट नाहीये, त्यासाठी सारण बनवणं, पारे करणं, त्यानंतर शेवटी कळ्या बनवणं, ही खूप मोठी प्रोसेस असते. तेव्हा भैरवीचे बाबा विचारू लागतात त्यासाठी मशीन नाहीये का? त्यावर ती म्हणते की आहे ना, पण त्यामध्ये एकसारखे आणि छान आणि पटापट मोदक जरी बनत असले तरी देखील त्याचे पारे जाड येतात. आता इकडे अशोक मामा इकडून तिकडे चक्कर मारत असतात. तेव्हा राधावहिनी आणि किशाभाऊ त्यांच्या जवळ येतात आणि विचारू लागतात की भाऊजी, तुम्ही इकडून तिकडून चक्कर का मारतायत? तेव्हा किशाभाऊ म्हणतो, मला तर तो पिंजऱ्यातला वाघ आठवला, तो सुद्धा पिंजऱ्यामध्ये असे चक्कर मारत असतो. तेव्हा अशोक मामा सांगू लागतात की संस्कार वर्ग सुटून बराच वेळ झाला आहे, पण अजूनही भैरवी आणि मुलं घरी आली नाहीये. भैरवी मला म्हणाली होती की ती आईबाबांकडून मुलांना घ्यायला जाईल, पण अजून कोणाचाच पत्ता नाहीये. तेव्हा राधावहिनी म्हणते की ती कदाचित त्यांना घेऊन बाहेर फिरायला गेली असेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तेव्हा अशोक मामा म्हणतात, कसं टेन्शन घेऊ नको, एकतर भैरवीला केव्हाचा फोन ट्राय करतोय पण तिचा फोन सुद्धा लागत नाहीये. तितक्यात आता अनिश तिथे येतो. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात की बरं झालं तू आलास, भैरवी आणि मुलं अजूनही घरी आलेली नाहीये, तू जरा जाऊन बघतोस का? तेव्हा अनिश त्यांना म्हणतो की मला माहित नाहीये की संस्कार वर्ग कुठे भरतो. तेव्हा अशोक मामा म्हणतात की मी तुला सांगतो ना, मी ॲड्रेस सांगतो, त्या ॲड्रेसवर जा. तेव्हा अनिश म्हणतो की बाबा, हे बघा, मी खूप थकून आलोय, त्यामुळे मला जमणार नाही. असं म्हणून आता अनिश तिथून निघून जातो. तेव्हा अशोक मामा म्हणतात, अनिश मुद्दामच बहाणे बनवत असतो. आता अशोक मामा परत एकदा भैरवीला फोन ट्राय करतात. तेव्हा भैरवीला फोन लागतो. तेव्हा ते तिला विचारू लागतात की काय झालं भैरवी, तू मुलांना घ्यायला जाणार होतीस ना? तेव्हा भैरवी म्हणते की सॉरी बाबा, मी खरंच विसरले आणि मी आता इकडे आईसोबत मोदकाचं स्टीमर मिळतंय का ते बघायला आलीये. बाबा प्लीज तुम्ही जा ना, कारण इकडे ट्रॅफिक खूप आहे, त्यामुळे मला जमणार नाहीये. त्यामुळे आता अशोक मामा तिथून जातात. तेव्हा राधावहिनी म्हणते की देव करो आणि ते मुलं सापडूच नाही. देवा, मी तुला एक सुपारी जास्त वाहीन. आता इकडे जेव्हा अशोक मामा संस्कार वर्गात येतात तेव्हा त्या वर्गाला कुलूप लावलेलं असतं, त्यामुळे आता अशोक मामांना खूप टेन्शन येतं. तितक्यात तिथून एक माणूस जात असतो. तेव्हा अशोक मामा त्याला विचारू लागतात. तेव्हा तो म्हणतो की संस्कार वर्ग सुटून बराच वेळ झाला आहे, आता तुम्ही सकाळी या. त्यामुळे आता थोडा वेळ अशोक मामा वाट बघतात, पण तिथे कुणीच येत नसतं. तेव्हा अशोक मामा आता कॅफेमध्ये येऊन वेटरला विचारू लागतात. तेव्हा वेटर म्हणतो, हे बघा, आता कॅफे सुटण्याची वेळ झालीये आणि मला आवरायचे, तुम्हाला जर काही ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही मोबाईलवर करा. तेव्हा अशोक मामा म्हणतात की मला ऑर्डर नाही करायचंय, इथे संस्कार वर्ग भरतो ना जवळच,
तिथे माझे लहान लहान नातवंड येतात, तुम्ही बघितलंय का? त्यावर तो म्हणतो की नाही, आज तर कुणीच लहान मुलं इथे आली नाही. त्यामुळे आता अशोक मामा खूप टेन्शनमध्ये येतात. तेव्हा ते विचार करू लागतात की कुठे गेले असतील मुलं. एकतर त्यांच्याजवळ पैसे नाहीयेत आणि त्यांना पत्ता सुद्धा माहीत नाहीये, त्यांना रस्ता सुद्धा कळणार नाही. तेव्हा ते विचार करतात, जर भैरवीला कॉल केला तर तिला आणखीच टेन्शन येईल. आता अशोक मामा घरी येतात आणि डोरबेल वाजवतात. तेव्हा इरा ईशान येऊन दरवाजा उघडतात. आता अशोक मामा जेव्हा त्यांना बघतात तेव्हा खूप खुश होतात आणि म्हणतात की तुम्ही घरी सुद्धा आलात. मी तिकडेच तुमची वाट बघत होतो आणि ट्रॅफिकमुळे मला खरंच यायला उशीर झाला, त्यामुळे मी वेळेवर येऊ शकलो नाही. पुढे ते विचारतात, पण तुम्हाला इथे सोडलं तरी कोणी? तेव्हा इरा ईशान सांगू लागतात की निविताईने. तेव्हा अशोक मामा विचारतात की कोण? त्यावर ते म्हणतात की आमच्या संस्कार वर्गाच्या टीचर. तेव्हा ते म्हणतात की खरंच खूप उपकार झाले त्यांचे, त्यांना थँक्यू म्हणायला हवं. त्यावर ईशान म्हणू लागतो की आमच्याकडे त्यांचा मोबाईल नंबर आहे, तुम्ही त्यांना कॉल करून थँक्यू म्हणा. आता इरा ईशान त्यांना म्हणतात की आजोबा तुम्ही थकला असाल ना, आत या, आम्ही तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. आता इकडे भैरवी जेव्हा घरी येते तेव्हा ती इरा ईशानला मोदकाचं स्टीमर दाखवू लागते. तेव्हा अनिश तिला विचारतो, पण भैरवी, राजन तर तुझ्यासोबत बिझनेस करायला नाही म्हणाला, बघ ना आता तुझा वेळ आणि पैसा सगळंच वाया जाईल. तेव्हा भैरवी म्हणते की तो रागात तसं बोलला, तसं काही नाहीये, मी त्याला कन्व्हिन्स केलंय. तेव्हा अनिश म्हणतो, अरे वा, मग आता त्यासाठी जागेचं काय करणार आहे? तेव्हा ती म्हणते की एक गाळा बघितलाय. तेव्हा तो विचारू लागतो की कुणाचा आहे? त्यावर ती म्हणते की बाबांचे ओळखीचे आहेत, त्याला 2 लाख रुपये डिपॉझिट आणि 35,000 रुपये रेंट आहे. तेव्हा तो म्हणतो की अरे वा, तुझं तर सगळं नीट चालू आहे, आता बाबांच्या ओळखीचे म्हटल्यानंतर तुला टेन्शनच नाहीये. तेव्हा भैरवी त्याला म्हणते की अनिश, तुला माझी एवढी काळजी असलेलं बघून मला खरंच खूप छान वाटलं. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.